श्रीलंकेची ट्रिप करत असताना एका अशा ठिकाणाबद्दल माहिती मिळाली आणि ते ठिकाण नक्कीच पाहायचे असे ठरवले. नमस्कार मित्रांनो, श्रीलंका सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या भागात आपण कोलंबोकडे परतीचा प्रवास करणार आहोत आणि या प्रवासामध्ये काही सुंदर तर काही थरकाप उडवणारी ठिकाणे आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी लवकर आवरून टेस्टी ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आजच्या दिवसाचे पहिले ठिकाण होते एक सुंदर असे रेल्वे स्टेशन. जपानमध्ये आपण असे अनेक रेल्वे स्टेशन पाहिले आहेत, परंतु श्रीलंकेमधील हे आम्ही पाहिलेले सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन होते. स्टेशन पाहून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. गॉलपासून जवळच हिक्काडुआ हे गाव आहे. या गावामध्ये एक टर्टल बीच म्हणून खूप फेमस बीच आहे. या ठिकाणी आपल्याला समुद्राच्या किनाऱ्यावरच कासव पाहायला मिळतात. जेव्हा आपण या बीच जवळ पोहोचतो तर बरेच लोक कासव पाहण्यासाठी किंवा त्यांना खायला देण्यासाठी पैसे मागतात. तसे न करता आपण डायरेक्ट बीचवर जाऊन हे कासव पाहू शकतो. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो एका रिव्हर सफारीसाठी. या ठिकाणी 1 तासाची सफारी असते. त्यामध्ये आपल्याला नदीच्या पात्रात असलेल्या वेगवेगळ्या आयलँडवर फिरवले जाते. या ठिकाणी आपण जगातील सगळ्यात छोटे आयलँड पाहू शकतो, ज्या ठिकाणी फक्त गणपतीचे मंदिर आहे. याचबरोबर एका आयलँडवर असणारे बुद्धांचे मंदिर, त्यानंतर सिनेमन आयलँड, ज्या ठिकाणी आपल्याला दालचिनी व त्याची लागवड याची माहिती दिली जाते. या ठिकाणी फिश स्पा करण्यासाठी देखील एक वेगळे आयलँड आहे, ज्या ठिकाणी अगदी माफक दरामध्ये फिश स्पा करून दिला जातो. तसेच या रिव्हरच्या सफारीमध्ये आपण रेल्वेच्या पुलाखालून जातो. विविध पक्षी पाहण्याची संधी देखील आपल्याला मिळते. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात मस्त वेळ घालवायचा असेल तर ही सफर नक्की करा. जेव्हा तुम्ही या सफारीजवळ पोहोचता तुम्हाला खूप सारे बोर्ड दिसतील जे सफारी अरेंज करतात. या ठिकाणी आपल्याला 1600 श्रीलंकन रुपीज एका बोटसाठी सांगितले जातात, परंतु तुम्ही नक्की बार्गेन करा. आम्ही ही सफारी 10,000 श्रीलंकन रुपीजमध्ये केली. या संपूर्ण सफारीसाठी 2 तासांचा वेळ लागतो. ही सफारी पूर्ण करून आम्ही मस्त लंच केला आणि पुढचा प्रवास कंटिन्यू केला. गॉल आणि माडू रिव्हर सफारी या दोन्हींच्या मध्ये एक डेस्टिनेशन आहे, जे येथे घडलेल्या सर्वात भयानक घटनेची आठवण करून देते. 2004 मध्ये आलेली सुनामी तर आपल्या सगळ्यांना माहिती असेलच. गॉल कोलंबो रस्त्यावर असणाऱ्या हिक्काडुआ या गावाला देखील या सुनामीचा फटका बसला आणि हा फटका एवढा भयानक होता की या घटनेने संपूर्ण जीवनच विस्कळीत केले होते. सुनामीनंतर हळूहळू सगळं सुरळीत झाल्यानंतर येथील लोकांनी या ठिकाणी बुद्धांची मूर्ती उभी केली. या मूर्तीला सुनामी होनगाजी विहार असे म्हटले जाते. या मूर्तीची मुद्रा वाईट गोष्टींपासून संरक्षण करणारी आहे. 2004 मध्ये घडलेल्या घटनेसारखी आणखी काही घटना पुन्हा घडू नये म्हणून ही मूर्ती उभारली गेली होती. या मूर्तीच्या समोरच सुंदर असे तळे आहे. तसेच या तळ्याच्या शेजारीच एक छोटीशी गॅलरी आहे, ज्यामध्ये या ठिकाणी घडलेल्या घटनांचे फोटोज आहेत. तुम्ही जर या मार्गावरून जात असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. या बुद्धांच्या मूर्तीला भेट देऊन पुढे प्रवास करत आम्ही कोलंबोला पोहोचलो आणि आमची श्रीलंकेची ट्रिप संपन्न झाली. श्रीलंका सिरीज कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक देखील करा. आपण लवकरच भेटूया एका नवीन सिरीज सोबत. सर्व अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रीलंका ट्रिपच्या प्लॅनिंगसाठी काहीही मदत लागली तर कमेंट्समध्ये विचारू शकता.